नमस्कार, मी अजित पाटील. लीडरशिप मंत्र या आपल्या विशेष मालिकेत आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत, जो आपल्या समाजाच्या आणि राजकारणाच्या पाया आहे. तो विषय म्हणजे नेतृत्व, लीडरशिप. अनेकांना असं वाटतं, की निवडणुकीत निवडून येणं, मोठ्या खुर्चीवर बसणं किंवा हातात सत्ता असणं म्हणजे नेतृत्व. पण मित्रांनो, मानसशास्त्र काहीतरी वेगळंच सांगतं. नेतृत्व हे तुमच्या पदात नसतं, तर ते तुमच्या प्रक्रियेत असतं. सत्ता येते आणि जाते, पण नेतृत्व कायम टिकतं. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर नेतृत्व ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्याद्वारे एखादी व्यक्ती सामायिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सामाजिक प्रभावाचा सोशल इन्फ्लुएन्स वापर करून इतरांच्या प्रयत्नांना संघटित आणि प्रेरित करते. या जड व्याख्येचा सोपा अर्थ 3 शब्दात दडला आहे. एक, प्रक्रिया. नेतृत्व हा वन टाइम इव्हेंट नाही. आज भाषण दिलं आणि नेतृत्व झालं असं होत नाही. ते रोज सातत्याने करायचं काम आहे. 2, सामूहिक उद्दिष्ट. नेता केवळ स्वतःचा विचार करत नाही, संपूर्ण मतदारसंघाचा आणि समाजाचा विकास हेच त्याचं ध्येय असतं. 3, सामाजिक प्रभाव. लोकांवर अधिकार गाजवून किंवा त्यांना घाबरवून काम करून घेणं म्हणजे नेतृत्व नाही, तर लोकांच्या मनात आपल्याबद्दल आदर निर्माण करून त्यांना कामाला प्रवृत्त करणं हा खरा प्रभाव आहे. कोणत्याही प्रभावी नेतृत्वाचा गाभा हा 3 मुख्य खांबांवर उभा असतो. पहिली म्हणजे विजन, दूरदृष्टी. जो इतरांना दिसत नाही असा भविष्यातील विकास पाहतो आणि तो वास्तवात उतरवण्यासाठी आराखडा तयार करतो, तोच खरा नेता. दुसरी म्हणजे इन्स्पिरेशन, प्रेरणा. केवळ आदेश देणं सोपं असतं, पण कार्यकर्त्यांच्या मनात कामाची जिद्द निर्माण करणं आणि त्यांना थकवा जाणवू न देणं हे नेतृत्वाचं कसब आहे. आणि तिसरा महत्त्वाचा खांब म्हणजे इन्फ्लुएन्स, प्रभाव. तुमच्या शब्दाला वजन असलं पाहिजे आणि हे वजन रॅलीतील गर्दीतून येत नाही, तर ते तुमच्या चारित्र्यातून आणि कामातून येतं. या विषयाला अधिक सखोलपणे समजून घेण्यासाठी आपण 3 महान व्यक्तींचे संदर्भ पाहूया. महात्मा गांधी म्हणतात, पूर्वी नेतृत्व म्हणजे स्नायूंची ताकद मानली जात असे, पण आज त्याचा अर्थ लोकांसोबत मिळून काम करणे असा आहे. त्यांची ही प्रेरणा आजही लागू होते. तुम्ही लोकांसाठी काम करू नका, तर लोकांना सोबत घेऊन काम करा. जॉन सी मॅक्सवेल यांनी नेतृत्वाची सर्वात सोपी व्याख्या केली आहे. नेतृत्व म्हणजे प्रभाव, त्यापेक्षा जास्तही नाही आणि कमीही नाही. जर तुमच्या अनुपस्थितीतही लोक तुमचे विचार पाळत असतील आणि तुमचं काम पुढे नेत असतील, तर तुम्ही एक प्रभावी नेता आहात. मॅनेजमेंट गुरु पीटर ड्रकर म्हणतात, प्रभावी नेतृत्व हे केवळ भाषणांवर किंवा लोकप्रियतेवर अवलंबून नसते, तर ते निकालांवर अवलंबून असते. दिवसभराच्या शेवटी तुम्ही किती भाषणं केली किंवा किती लोकांच्या भेटी घेतल्या, यापेक्षा तुम्ही लोकांचे किती प्रश्न सोडवले याला खरी किंमत आहे. थोडक्यात सांगायचं तर नेतृत्व हे फक्त अधिकार गाजवण्यासाठी नसतं, तर ते सेवा करण्यासाठी आणि प्रभाव पाडण्यासाठी असतं. तुम्ही स्वतःला विचारा, तुम्ही आज कोणाला प्रेरित केलं? जर तुम्हाला हा विचार आवडला असेल, तर आपल्या कार्यकर्त्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच वैचारिक सायकॉलॉजीसाठी परीस फाउंडेशन सोबत जोडलेले राहा. धन्यवाद.